वास्तव मान्य करायला पाहिजे। यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, आपल्या सगळ्यांनाच सावरलं पाहिजे। कारण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर हा एक विचार आहे, एक परिवार आहे। आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे। याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून काम करायचे। पुन्हा एकदा आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे। आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आपली पाळंमुळं घट्ट आहेत, पण शहरी भागातही आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे। तिथं सुद्धा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे। पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे। दादा अचानक गेले आणि मोठं सगळ्या जबाबदारींचं ओझं ठेवून गेले आणि हे सगळं शिवधनुष्य उचलत असताना सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि असणारी जबाबदारीची जाणीव ही नक्कीच मला आहे। यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं कल्याण, जनतेचं भलं आणि राष्ट्रवादीचा विचार हेच आता ध्येय असणार आहे। केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे। दादांनी या पक्षाला ज्या आत्मीयतेनं, ज्या जिव्हाळ्यानं आणि ज्या पद्धतीनं एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पद्धतीनं काकणभर कमी न पडू देता मी या पक्षाला म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देते की उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। कारण आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करूयात, प्रयत्न करूयात।